नमस्कार मित्र शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. दुपारचं वाजलेलं 1 आणि सकाळी का आज व्हिडिओ काढणं काही जमलं नाही आहे, तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करू. मी म्हणते तर आज विरांसला काय आम्हाला आणायला जायचं नाही, ते त्याचे पप्पा आणणार, डॅडू आणणार आहे स्कूलमधनं. का तर उद्या जायचं आहे विनायकला, तर जर्मनीला जायचं आहे, तर त्याचीच तयारी करायची. उद्या सकाळीच निघायचं आहे म्हणून मग रसिकाने पण आज हाफ डे घेतलेला आहे. विनायक पण हाफ डेच घरी येतो, म्हणजे हाफ डे घेऊनच घरी येतो आहे. तर तुम्हाला दाखवतो त्याची बॅग कशी भरून तयार झाली आहे. आणि रसिका तिथं कामाला बसले असल्यामुळे त्या रूममध्ये तुम्हाला नुसतं दाखवते. म्हणजे दोघं जाणार का तुम्ही? गाडी घेऊन जायचं का? चावी घेऊन जा ग. तशी का आय डी घेऊन जा. हां, आय डी विसरती. हां, जा जा, आय डी घेऊन जा. पण हां आहे की, मी कुठे जाणार आहे. सावकाश जावा, गडबड नका करू. मी आहे इथंच आहे. विरांसला आणायला दोघं पण गेलेले आहेत. काय झालं, विनायक येता येता आणणार होता, पण ऊन खूप आहे, तर विरांसला 4 व्हीलरमधनं आणेल, त्यासाठी रसिका गेलेली आहे चावी घेऊन खाली. आणि ह्यांचं 4 व्हीलरचं पार्किंग ना आमच्या बिल्डिंगच्या खाली असतं. आमच्या बिल्डिंगच्या खाली त्यांची गाडी पार्क असते, त्याच्यामुळे रसिकाला आमच्या बिल्डिंगपर्यंत इथून चालत जावं लागेल. 2 मिनटं. ऊन भयंकर असल्यामुळे 2 व्हीलर नको म्हणते ती, 4 व्हीलरमधनं आणणार आहे विरांसला. त्याला डोळ्याला हे होतं बघा, भयंकर ऊन आहे. आणि दुपारचं आता 1:15 वाजलं, 1:30ला शाळा सुटती त्याची जवळजवळ. हां, मी तुम्हाला बॅग दाखवते. ते तिचं काम चालू होतं, त्याच्यामुळे मी तर म्हटलं बोलू नये, पण ती काम बंद करून गेलेली आहे. तर हे बघा, आता ही मोठी बॅग घेतलेली आहे. आता काय ते हे असतं ना, किती किलोचं असतं, तर आता अजून ती म्हटली त्याचं बॅग भरायची, खायचं भरायचं सगळं. इथं कसं होतं माहिती आहे का, जर्मनीला खायचे हाल होतात असं ऐकलेलं आहे. म्हणजे असं परवा दिवशी म्हणत होते, बोलता बोलता ऐकलं आहे मी. तर बघू आता काय काय खायला घेईल ती. हे पाय इकडं प्राजक्ता आलेली आहे आणि प्रतीक आलेला आहे घरी पाणी घेऊन जाण्यासाठी, पाण्याची बाटली. तर म्हटलं तुम्ही चहा घ्यायलाच आहे इकडे, आता पाणी घेऊन जाते, तर मग म्हटलं चहा बनवते मी इकडे. आणि विरांसला इकडं बोलवलं तिने फोन करून, तर तो म्हणतो नाही खाली या तुम्ही, खालीच भेटूया आपण. आणि म्हणलं आता चहा घ्या आणि मग खाली आपण विरांसला भेटायला जाऊया. अति चौकशी आहे, अति चौकशी आहे. आमचा हिरो कुठं निघाला? ए हिलो 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 कुठे जायचंय? काय नाही त्याला, जायचंय कुठे काहीतरी आहे. अगं तो आता दाखव काय ते. विरांस कुठे चालला माहिती का? जर्मनीला. मलाही नाही माहिती काय. आज्जे बाय बाय आज्जे. बाय बाय आजी. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आता बघा देवापुढे दिवा ते लावलेलं आहे. विरांश काय आज आणले नाही विरांसला इकडे. तर
तर बघा शिट्टी काही लवकर संपत नव्हती म्हणून थांबवलं बोलणं. तर बघा आता इकडे लागली स्वयंपाकाला, लवकरच स्वयंपाक करते कारण का 6:45 झालेले आहेत. तर सासूबाईंना पण लवकर जेवायला वाढत असते 7:30लाच, कधी 7:45 पण 7:30 शक्यतो, आता 7:30लाच वाढायला लागली. आणि बघा इकडे एकीकडे भात वरण कुकर आणि एकीकडे फ्लावरची भाजी आहे ना थोडी उकळती आहे गरम पाण्यातनं. आणि एकच आंब्याचा रस करणार आहे, एकच आंबा राहिलेला आहे. आज मिस्टर येतील गावावरनं, काल टूरला गेले होते, एक दिवस मुक्काम होता, तर आज येतील म्हटलं चला त्यांना एक आंब्याचा रस बनवते. इकडे पोळ्या झाल्यात, स्वयंपाक झाला आहे माझा सगळ्या. हे बघा इकडे बटाटा आणि फ्लावरची रस भाजी आणि इकडं वरण, मुगाचं वरण केलं आहे सासूबाईंसाठी पातळ. त्यांना आता काय करते कुस्करून देते, म्हणजे काला करून देते. इकडं भात झालेला आहे. तर चला सगळा स्वयंपाक झालेला आहे तयार माझा. आणि तुम्ही मैत्रिणीनं म्हणतात तुम्ही अजूनसुद्धा 7:30, काही काहींची अजून तयारी पण झालेली नसते, स्वयंपाकाला लागायचे असतात, पण आमच्याकडे 7:30ला 5 कमी असा माझा स्वयंपाक झालेला आहे. ते म्हणतात एवढ्या लवकर स्वयंपाक, पण माझ्या सासूबाईंना लागतो लवकर जेवायला वाढायचं असतं म्हणून मी लवकर स्वयंपाक बनवते आहे. तर चला सासूबाईंना आता ताट घेते सासूबाईंसाठी आणि त्यांना जेवायला वाढते. छान मऊसूत पोळे असतात, पण काय सासूबाईंना कसं होतं आता थकल्यासारखं झालं आणि वयोमानानं असं त्यांना चावत पण नाही आहे. चला म्हटलं आता त्यांना ना पोळी ना वळणामध्ये कुस्करून देते आहे. असंच करावं लागतं, म्हातारपणी फार अवघड असतं. बरं आपण काला करून द्यावा, त्यांना ना टोचून खायची सवय, म्हणजे वरण पिऊन टाकतात मस्त आणि भाजीसोबत टोचून खायची सवय. पण मी म्हटलं जाता त्यांना आपणच कुस्करून द्यावं. तिचं रस घालू का? गरम आहे ते, हां भाजी गरम आहे. हे बघा असं सासूबाईंना काला करून दिला आहे, कारण का मग काय होतं ठसका लागतो आणि पोळी ना चावी ना तशा 2-3 दिवसापासून, म्हणजे 8 दिवसापासून तसंच होतं आहे, पण 2-3 दिवसापासून खूपच हे व्हायला लागलं आहे. म्हटलं आता असं करूया आपण वरणामध्ये त्यांना कालून देऊ, कुस्करून देऊया पातळ वरण करून. चला आता यांच्यासाठी आंब्याचा रस करून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आता हे येतात, बघू कधी येतात काय ते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.